अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये बाईक आणि कार देणाऱ्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणाऱ्या पालकांची आता खैर नाहीये। अल्पवयीन मुलगा जे वाहन चालवताना सापडेल ते वाहन जप्त करण्यात येणार आहे। वाहतूक पोलिसांनी तसा GRच काढलाय। पाहूयात। मुलाचं वय नसल्यास 18, वाहन दिल्यास होईल खतरा। अल्पवयीन मुलाला वाहन दिल्यास वाहन होणार जप्त। लाख मोलाच्या वाहनावर सोडावं लागणार पाणी। तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला कार बाईक देत असाल तर 100 वेळा विचार करा, कारण तुमची कार किंवा बाईक घेऊन गेलेला मुलगा परत येईल, पण तुमचं वाहन परत येण्याची शक्यता कमी आहे। अल्पवयीन मुलांचं वाहन चालवण्याचं प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता कठोर पावलं उचलली आहेत। अल्पवयीन मुलगा मुलगी वाहन चालवताना सापडल्यास थेट वाहन जप्त करण्याचे आदेश वाहतूक विभागानं काढलेत। पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात कार चालवणारा मुलगा हा अल्पवयीन होता। या प्रकरणाच्या निमित्तानं अल्पवयीन मुलांकडून बेफामपणे वाहनं चालवण्याचा गंभीर मुद्दा समोर आला। पोलीस यापूर्वी वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांवर कारवाई करत होते। आता त्याही पुढे जात पोलिसांनी थेट वाहन जप्त करण्याचे आदेश दिलेत। या पुढच्या काळात अल्पवयीन मुलगा कार चालवताना दिसल्यास लाखो रुपयांचं वाहन जप्त करण्याच्या सूचना पोलिसांना आहेत। अल्पवयीन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आता एक नवा नियम बनवण्यात आला आहे। जर तुमचं वय हे 18 वर्षांपेक्षा कमी आहे आणि तुम्ही जर वाहन चालवत असाल आणि पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर केवळ तुम्हाला दंडच होणार नाही, तर तात्काळ तुमचं वाहन हे पोलीस जागच्या जागी ताब्यात घेऊ शकतात। इतकंच नाही, जर तुमचं वय 20 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही जर अवजड वाहन चालवत असाल तर ते सुद्धा वाहन जप्त करण्याची परवानगी आता पोलिसांना देण्यात आलेली आहे। 20 वर्ष पूर्ण झालेली नसताना अवजड वाहनं चालवण्याचीही अनेक प्रकरणं समोर आली आहेत। तर वय पूर्ण नसताना अनेक ड्रायव्हर वाहन चालवत असल्याचा आरोप मुंबईतल्या टॅक्सी ड्रायव्हर्सनी केलाय। अभी जो पहले 18 साल का लाइसेंस नहीं बनता था, उनको बैज नहीं मिलता था, उनके ड्राइविंग नहीं मिलती थी। अभी क्या है, सब पैसा ले लेके इधर उधर करके लाइसेंस भी बन जाता है, बैज भी बन जाता है और ड्राइविंग भी कर रहे हैं। 18 साल क्या 17 साल को चला रहे हैं। 18 साल तो चलो ठीक है, 17 साल लोग चला रहे हैं। उनका दाढ़ी नहीं है, मोछ नहीं है, कुछ भी नहीं है, ये चलाने का तरीका नहीं है, खड़ा होने के तरीके नहीं है, बहुत सी मामला है। अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊच नयेत यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। वाहनासाठी मुलांनी हट्ट धरला तरी त्यांना नाही बोलायला शिका। 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलांना ड्रायव्हिंग स्कूलमध्ये टाका। अतिवेगाचे दुष्परिणाम काय असतात याची जाणीव करून द्या। वाहन प्रवासाचं माध्यम आहे, स्टंटबाजीचं नाही, ही बाब मुलांना पटवून द्या। बाईक असो की कार, ही प्रवासाची साधनं आहेत, मात्र अतिवेगानं वाहन चालवण्याच्या थीममुळे स्वतःचा जीव धोक्यात येतोच, शिवाय इतर वाहन चालक आणि सामान्य माणसांच्याही जीवाशी खेळ होतो। त्यामुळे जागरूक व्हा आणि अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनं देऊन कायदा हातात घेऊ नका। मनशी पाठक, झी 24 तास, मुंबई।